dear student. Today we are going to learn activity number 19, Standard 8th General Science Bridge Course activity. Today we learn Bridge Course activity number 19, Standard 8th General Science. In this activity we have to learn here toothpaste, detergent and cement. रेफरन्स आहे स्टँडर्ड 7th टेक्स्ट बुक चॅप्टर नंबर 15 मटेरियल वी यूज. लर्निंग आउटकम आहे काय अभ्यासायचं आहे आपल्याला. अप्लाय सायंटिफिक कन्सेप्ट इन डे टू डे लाईफ. फॉर एक्झाम्पल सजेस्टिंग मेथड फॉर ट्रीटमेंट ऑफ पॉल्युटेड वॉटर फॉर रियूज. प्रिपरेशन ऑफ सोप अँड देअर युजेस. सेपरेटिंग कंपोनंट्स फ्रॉम मिक्सचर्स एटसेट्रा. ओके, हे आपल्याला लर्निंग आउटकम्स आहे, क्षमता आहे. टेक ए लुक. या ठिकाणी बघूया आपण टूथपेस्ट. द प्रिन्सिपल इन्ग्रेडियंट ऑफ टूथपेस्ट आर कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. लक्षात घ्या मित्रांनो, टूथपेस्टमधला महत्त्वाचा घटक असतो कॅल्शियम कार्बोनेट आणि दुसरा महत्त्वाचा घटक असतो कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. रिमूव्ह टूथपेस्ट रिमूव्ह द डर्ट ऑन टीथ. टूथपेस्ट काय करतं आहे, आपल्या दातावरील Hello, we learn here about टूथपेस्ट. आपल्याला माहिती आहे की टूथपेस्ट हा कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेटपासून बनला असतो आणि टूथपेस्ट रिमूव्ह द डर्ट ऑन टीथ. आपल्या दातावरील जे घाणेरडेपणा असतो ते कमी करतो. द इन्ग्रेडियंट ऑल्सो पॉलिश द टीथ. म्हणजे त्या टूथपेस्टमधले असे काही घटक असतात की जे आपल्या दातांचं पॉलिश करतं आहे. ए सर्टन प्रपोर्शन ऑफ फ्लोराईड इन द टूथपेस्ट हेल्प प्रिव्हेंट टूथ डिके. दात सडण्यापासून वाचवण्याचं काम या टूथपेस्टमध्ये असलेल्या फ्लोराईडमुळे होत असते. फ्लोराईड इज इसेन्शियल फॉर द स्ट्रेंथनिंग ऑफ बोन अँड द इनेमल कव्हरिंग ऑफ टीथ. आपल्या दाताला जे कव्हरिंग असतं त्याला इनेमल म्हणतं. याला मजबूत करण्यासाठी आणि हाडाच्या मजबूतीसाठी फ्लोराईडची गरज असते. मग डिटर्जंट म्हणजे काय होते ते पण आपण या ठिकाणी बघूया. टूथपेस्टबद्दल आपण बघितलं, आता डिटर्जंटबद्दल आपण अभ्यासूया. द वर्ड डिटर्जंट इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड डिटर्जर which means to wipe away. A detergent is a substance that clean or wipe away dirt. म्हणजेच घाण दूर करणारा पदार्थ म्हणजेच डिटर्जंट. सोपनट रिठा, सोप पॉट शिकाकाई, सोप, वॉशिंग सोडा, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप, शॅम्पू आर ऑल द डिटर्जंट. याचा उपयोग आपण कपडे स्वच्छ करण्यासाठी, शरीर स्वच्छ करण्यासाठी करत असतो. प्रोसेस ऑफ डिटर्जंट. द मॉलिक्यूल ऑफ डिटर्जंट आर लॉंग अँड प्रॉपर्टीज ऑफ इट्स टू एंड आर डिफरंट. ए मॉलिक्यूल ऑफ ए डिटर्जंट होल्ड ऑन टू ए वॉटर मॉलिक्यूल ॲट वन एंड अँड ऑइल मॉलिक्यूल ॲट द अदर. ॲज अ रिझल्ट द मॉलिक्यूल ऑफ ऑइल मिक्स विथ वॉटर. धिस इज हाऊ सोप ॲक्ट when we wash ourselves or our soiled clothes. Our body and cloth become oily for various reasons such as applying gels or cream, oiling our hair, etc. The oily layer stick fast to the crisscrossing thread of the material of our cloth. Soap is used for removing it. आपल्याला माहिती आहे साबणाचा उपयोग आपल्या कपड्यावरील, शरीरावरील घाण साफ करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी होतो आहे. अशा पद्धतीनं वन एंड अटॅच टू द डिटर्जंट मॉलिक्यूल आणि दुसरं एंड हे वॉटर मॉलिक्यूलला असते. आणि अशा पद्धतीनं कपड्यामधील ऑइली पार्ट जे असतं, सॉइल पार्ट जो असतो तो
बाहेर निघत असतो. The oily layer stick fast to the crisscrossing threads of material. Soap is used to removing it. Due to the property of holding on both oil and water, म्हणजे डिटर्जंट पावडरचं वैशिष्ट्य काय असते आहे की ते दोन्ही पदार्थाला होल्ड करताय, ऑइलला पण आणि पाण्याला पण. सोप वॉटर spread easily on many types of surfaces. The property of a substance spreading on a surface is called surface activity, and the substance is said to be surfactant. डिटर्जंटला surfactant पण म्हणतात. डिटर्जंट आर सरफेस ॲक्टिव्ह. ओके, तर हे पण आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. लुक ॲट हिअर सम सोप नट. हिअर सोप नट, शिकाकाई म्हणतोय आपण. सोप पॉड. ओके, सोप पॉड पण आपण या ठिकाणी बघतोय. हार्ड सोप आणि सॉफ्ट सोप या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. ओके, रिठा आहे या सोप पॉड म्हणजे रिठा. दोन्ही वनस्पतीपासून मिळतं आहे आणि फार पूर्वीपासून अनेक लोक आपले पूर्वज त्याचा उपयोग करतात. हे नॅचरल डिटर्जंट्स म्हणतो आपण त्यांना. सोप पॉड. सोप पॉड म्हणजेच सोप नट म्हणजे रिठा, सोप पॉड म्हणजे शिकाकाई आर द नॅचरल डिटर्जंट इन कॉमन यूज. दे कंटेन ए केमिकल नेम सॅपोनिन. रिठामध्ये आणि शिकाकाईमध्ये केमिकल असते ज्याचं नाव आहे सॅपोनिन. सोप नट अँड सोप पॉड do not have any harmful effect on human skin or silk and woolen thread and cloth. ओके, मॅनमेड डिटर्जंट जे असतात, सॉफ्ट सोपबद्दल बघू आपण. इट इज यूज फॉर बाथिंग. आंघोळीचा जो साबण असतो त्याला सॉफ्ट सोप म्हणतात. हा साबण पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिडपासून तयार झालेला आहे. आणि हार्ड सोप जो आहे ज्याला वॉशिंग क्लॉथ म्हणतो आहे आपण, कपडे धुण्यासाठी जो वापरतो त्याला हार्ड सोप म्हणतो. आणि हार्ड सोप सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिडपासून तयार होते. मग सिंथेटिक डिटर्जंट जे असतात कॅन बी यूज इन हार्ड वॉटर ॲज वेल. ओके, हार्ड वॉटर म्हणजे कठीण पाणी जे असते, जड पाणी असते, त्यामध्ये सिंथेटिक डिटर्जंट वापरतात. सिंथेटिक डिटर्जंट आर यूज इन मेनी टाईप ऑफ कॉस्मेटिक, डिफरंट परफ्यूम, डाईज, जर्मिसायडर, अल्कोहोल, मॉइश्चरायझर्स आर मिक्स विथ द डिटर्जंट टू गिव्ह सर्टन युजफुल प्रॉपर्टीज. त्यानंतर शेवटचा यातला भाग आहे सिमेंट. व्हॉट इज सिमेंट? आपल्याला माहिती आहे सिमेंट बांधकामामध्ये आपण यूज करतो आहे. सिमेंट इज अन इम्पॉर्टंट मटेरियल इन कन्स्ट्रक्शन. शीट, ब्लॉक, पिलर्स अँड पाईप्स आर मेड फ्रॉम कॉन्क्रीट प्रोड्यूस फ्रॉम सिमेंट. म्हणजे कॉन्क्रीट हे सिमेंटपासून तयार होतं. सिमेंट इज ड्राय ग्रीनिश ग्रे पावडर विथ फाईन पार्टिकल. इट इज मेड फ्रॉम सिलिका. लक्षात घ्या, सिमेंट कशापासून तयार होतं? सिलिका सँड रेतीपासून, ॲल्युमिनियम ऑक्साईड, लाईम चुना, आयर्न ऑक्साईड अँड मॅग्नेशिया, ज्याला आपण मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणतो. लक्षात आलं? सिमेंट इज मेड फ्रॉम सिलिका, ॲल्युमिना म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड, लाईम, आयर्न ऑक्साईड अँड मॅग्नेशिया मीन्स मॅग्नेशियम ऑक्साईड. Portland cement is the most commonly used cement for construction work. It is made from raw material which consists of 60% of lime. कॅल्शियम ऑक्साईड असतं, चुना असतं आहे, 25% सिलिका असतं, सिलिकॉन ऑक्साईड असतं, 5% ॲल्युमिना असतं. द रेस्ट ऑफ इज आयर्न ऑक्साईड अँड जिप्सम म्हणजेच कॅल्शियम सल्फेट. यापासून पोर्टलँड सिमेंट जे आपण कन्स्ट्रक्शनसाठी यूज करतो आहे. मित्रांनो, हा सर्व अभ्यास केल्यानंतर आपल्या वहीमध्ये जे आपल्याला लिहायचं आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी अभ्यासूया. आपल्या वहीमध्ये आपल्याला प्रश्न आणि त्याची उत्तरं जी आहे ती उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. ओके, हे आपल्याला समजलं असेल. या ठिकाणी मेक ए लिस्ट ऑफ डिटर्जंट यू यूज. तुम्ही कोणतं डिटर्जंट वापरता आहे? तुमच्या घरी रिन पावडर असेल, तुमच्याकडे सर्फ एक्सेल असेल. ओके, हे पण तुम्ही यूज करता आहे. काही लोक एरियल यूज करत असेल, एरियल पावडर. काही लोक निरमा पावडर आहे. ओके, निरमा पावडर. ओके, हे झालं एक डिटर्जंट. दुसरं सोप आहे. सोपमधलं तुम्ही काय
लक्स सोप यूज करत असाल, ओके, रिन असेल, व्हीम असेल, ओके. त्यानंतर लिक्विड सोप आहे, शॅम्पू ज्याला म्हणतो आपण, शॅम्पू आहे, ओके. क्लिनिक प्लस शॅम्पू असेल, आणखी वेगवेगळे शॅम्पू असतात, ओके. तर वेगवेगळे शॅम्पू म्हणजे लिक्विड सोप, हार्ड सोप, सॉफ्ट सोप, ओके, आणि डिटर्जंट पावडर. तर दीज आर द डिटर्जंट. हे एक लिस्ट बनवायची आहे आणि यामध्ये लिहायची आहे, कारण ही माहिती आपल्याला लिहायची आहे, आपल्या वहीमध्ये लिहायची आहे. त्यानंतर मेक ए नोट फॉर द इन्फॉर्मेशन ऑन टूथपेस्ट व्रॅपर यू यूज ॲट होम अँड फाइंड आउट देअर इम्पॉर्टन्स. टूथपेस्टच्या व्रॅपर जे असते, कव्हर, त्यामध्ये काय लिहिलं असते, यामध्ये डेट ऑफ, काय लिहिलं असते, डेट ऑफ मॅन्युफॅक्चर, डेट ऑफ मॅन्युफॅक्चर, डेट ऑफ मॅन्युफॅक्चर कधी बनलं, त्यावर किंमत लिहिलं असते, प्राईस, आणि इनग्रेडियंट असतात. इनग्रेडियंट म्हणजे घटक लिहिलेले असतात. हे आपण केअरफुली वाचायला पाहिजे. कोणते इनग्रेडियंट यूज केलेले असतात ते त्यामध्ये लिहिलेलं असतं. त्यानंतर त्यामध्ये हाऊ टू यूज पण लिहिलं असते. हाऊ टू यूज, कसं वापरायचं ही माहिती त्यावरून आपल्याला मिळते. आणि व्हेअर इट इज मेड, कुठे तयार झालेलं आहे, ओके. व्हेअर इट इज मॅन्युफॅक्चर ऑर मेड, डेट ऑफ मॅन्युफॅक्चर, प्राईस, इनग्रेडियंट म्हणजे घटक, हाऊ टू यूज अँड व्हेअर इट इज मेड. ह्या गोष्टी आपल्याला रॅपरमधून मिळतात. तुम्ही नक्कीच असे रॅपर जमा करा आणि ही माहिती कलेक्ट करा. त्यानंतरचं आहे एक्सप्लेन द डिफरन्स बाथ सोप अँड वॉशिंग सोप. बाथ सोपचं वैशिष्ट्य असते, काय फरक असते बाथ सोप आणि डिटर्जंट सोपमध्ये, ओके. तर जी बाथ सोप असते, लक्षात घ्या या ठिकाणी, बाथ सोप कशी असते, बाथ सोपला सॉफ्ट सोप पण म्हणतात. बाथ सोप इज ए सॉफ्ट सोप. आणि सोप वॉशिंग क्लॉथ जे सोप असते त्याला हार्ड सोप म्हणतात, ओके, हार्ड सोप म्हणतात, ओके. हे पहिलं झालं आहे. दुसरं आपल्याला यामध्ये लिहायचं आहे पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. बाथ सोप कायची बनते आहे, पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. बाथ सोप इज मेड फ्रॉम पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिडपासून तयार होते, ओके. त्यानंतर आपण हार्ड सोपचं बघूया. याला हार्ड सोप म्हणतात, हे आपण आत्ताच पाहिलं. दुसरं आहे हार्ड सोप. इट इज मेड ऑफ सोडियम सॉल्ट, ओके. कायच्यापासून बनते, सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड, ओके. सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिडपासून तयार होते आहे. तर हे आपण बघू. त्यानंतर आणखी तिसरा मुद्दा यामधला आहे, बाथ सोप असते, इट डझंट कॉज इरिटेशन. इरिटेशन जे आहे, इरिटेशन, ओके, इरिटेशन डझंट कॉज इरिटेशन. बाथ सोप इट कॉज इरिटेशन. म्हणजे जास्त वेळ जर आपले हात इरिटेशन जर या हार्ड सोपमध्ये राहिले तर इरिटेशन होते आहे, हाताला जळजळ होते आहे, ओके. ही माहिती आपण बघितली. त्यानंतर व्हाय इज सोप नॉट यूज इन हार्ड वॉटर, ओके. मग हार्ड वॉटरमध्ये साबण का वापरत नाही, कारण इट डझंट गिव्ह लॅदर, ओके, बट फॉर्म ए स्कम इन हार्ड वॉटर. त्यामध्ये फेस तयार होत नाही आणि कपडे धुण्यास अडचण निर्माण होतो, ओके. म्हणजेच सोप डझंट गिव्ह लॅदर बट फॉर्म्स ए स्कम इन हार्ड वॉटर, सो सोप इजंट यूज इन हार्ड वॉटर, ओके. त्यानंतर हाऊ डर्टी क्लॉथ्स क्लीन बाय द युझिंग डिटर्जंट. प्रॉपर्टी ऑफ होल्डिंग बोथ ऑइल अँड वॉटर. आपल्याला माहिती आहे गुणधर्म काय आहे डिटर्जंट पावडरचा, इट होल्ड बोथ ऑइल अँड वॉटर, इट होल्ड बोथ ऑइल अँड वॉटर. आणि त्यामुळं काय होतं, सोप वॉटर स्प्रेड इझिली ऑन मेनी टाईप्स ऑफ सरफेसेस. डिटर्जंट आर सरफेस ॲक्टिव्ह अँड क्लीन इझिली. आणि त्यामुळं डिटर्जंट पावडर सहजच पदार्थामधलं ऑइल आणि घाण जे असते ते दूर करते आहे. अशा पद्धतीचा आपण ही ॲक्टिव्हिटी अभ्यासलेली आहे. नक्कीच तुम्हाला ही समजली असेल.
माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवाणी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं, आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.